हाय नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, कमेंटसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. चला, मस्त छान अशी देवपूजा जी आहे ना आज झालेली होती आणि स्वामींसाठी मग चाफ्याचा हार आणलेला होता, पिवळा चाफा आणि फुलं पण आणलेली होती सगळ्या देवांना आणि मस्त छान अशी पूजा आजची झालेली होती. जेव्हा ना चाफ्याचा हार आणलेला असतो ना स्वामींसाठी, पूर्ण घरामध्ये इतका मस्त छान असा सुगंध येतो ना चाफ्याचा आणि खूप छान मस्त प्रसन्न असं वाटत असतं सकाळ सकाळीच देवपूजा झाली की. सर्वात आधी ना मी झाडू वगैरे मारून देवपूजा आवरून घेतलेली होती आणि सोफा आवरायचा राहिलेला होता. कारण इथं ना पोरी बऱ्याच वेळेला सकाळी अभ्यासाला बसलेल्या असतात. मग ते गोळा वगैरे झालेलं असतं आणि नंतर मग मी शेवटी त्या गेल्यानंतर मग ते आवरून घेत असते. तर तेवढं आवरायचं राहिलेलं होतं. आज मी ना लादी वगैरे हे सगळी कामं जी आहेत ना स्वयंपाकाच्या आधी आवरून घेतलेली होती. कारण वेळ होता माझ्याकडे सकाळी, तर मी झाडू वगैरे मारून कपडे पण झालेली होती, माझी लादी पुसून झालेली होती. मी बऱ्याच वेळेला काय करते, स्वयंपाक आधी करते आणि मग लादी नंतर पुसून घेत असते. कारण जेवण वगैरे झाल्यानंतर घाण होतेच मग परत. त्यामुळे मग मी राहू देते आणि एकदाची सगळी कामं झाल्यावर मग शेवटी लादी पुसली की घर दिवसभर कसं एकदम चकाचक आणि फ्रेश वाटतं. त्यामुळे पण आज वेळ होता, म्हटलं चला पटकन आवरून घेऊया, लादी वगैरे बी झाली की मग आपल्याला जरा बरं पडतं. कारण राहिली ना मग मला 12, 1, 2 असं वाजतात लादी पुसण्यासाठी जर राहून गेली तर. त्यासाठी मी आधी कामं आवरून घेतली. आणि मी एक असा विचार केला, की आता आजूबाजूला कसं आमच्या इकडे बाजूचे जे घरं आहेत ना, तिथे त्या ताई येतात म्हणजे लादी वगैरे भांड्यांसाठी येतात त्या. तर त्या ना सकाळी 8चा टायमिंग म्हणजे असा असतो, की 8ला आल्या, की मग लादी वगैरे पुसून देतात त्या आणि जातात. मग असं म्हटलं ह्या सकाळीच येऊन लादी वगैरे पुसून जातात त्यांची. मग दिवसभर असतातच ना, मग आपणही सकाळी लवकर कामं झाली तर काय हरकत आहे. पण असं बऱ्याचदा मी म्हणते, की आपण हे सकाळी लवकर आवरून घेऊयात, पुसून घेऊयात म्हणजे दिवसभर काही नाही. पण ना मग असं दुपारचा स्वयंपाक वगैरे झाला, की मग परत घाण होते मग आणि पसारा होतोच थोडाफार काही ना काही. त्यामुळे मग असं वाटतं, की चला जाऊ द्या दुपारीच एकदाची कामं झाली, की मग पुसूयात. असं कन्फ्युजन जे आहे ते मनामध्ये चालू असतं. मग जसं वेळेनुसार, सोयीनुसार जमेल ना तसं मग कामं मी करत असते. पण सकाळी लवकर जर झालेलं असलं ना, तर आपणही जरा रिलॅक्स असतो आणि ती कामं जर बाकी असली, मग ते सतत मग ते राहिलेलं आहे असं आपलं चालू असतं. त्यामुळे आज निवांत असा वेळ होता. सकाळी मी कामं करता डाळ लावून दिलेली होती. कारण याला आता आम्ही गंगाफळ म्हणतो. बरेच जण भोपळा म्हणतात आणि असं सांगायचं म्हटलं तर मग आता पंपकिन. तर ते मला बनवायचं होतं. आम्ही गंगाफळच म्हणतो याला. गंगाफळ जर आणलं ना, तर मी जास्त करून ना डाळ-भात, गंगाफळची भाजी, चपाती किंवा बट्टी असं करत असते. आज बट्ट्या वगैरे काही करणार नाही आहे. चपात्याच करणार आहे. पण डाळ मी तेवढी लावून दिलेली होती. कारण गंगाफळची भाजी ना माझ्या घरामध्ये अशी घोटलेली वगैरे जी असली ना, तर मग ती आवडते माझ्या मुलींनासुद्धा आणि यांना पण. तर त्यामुळे म्हटलं तशीच करूयात. तर मग त्याच्यासोबत डाळ-भात करूया. सुक्कं-सुक्कं कसं इतकी जास्त आम्हाला सवय नाही आहे. म्हणजे अशा रश्श्याच्याच भाज्या माझ्या असतात. तशी सवयच झालेली असल्यामुळे. त्यामुळे मग मी आधी डाळ लावून दिली. कामं वगैरे झाली माझी बरीचशी. चहा, पाणी वगैरे सकाळचं जे होतं ते आवरून झालं आणि अ, नंतर मग स्वयंपाकाला लागलेली होती. भाजी चिरून घेतली. गंगाफळ आपण कधीही आणलं ना, तर त्याला वरती जी जाडी असते ना आतमधलं ते, ती जर काढून घेतली ना आपण आणि फ्रीजमध्ये ठेवलं, तर लवकर खराब होतं ती. आणि ती जाडी जर तशीच्या तशी राहू दिली ना आपण त्याच्यावरती, तर ते खराब होत नाही. म्हणजे बुरशी लागते ना त्याला, तर ती लागत नाही. आता ते मला पण इतकं माहीत नव्हतं, पण आम्ही जेव्हा गेलो ना आता मार्केटमध्ये, तेव्हा मी त्याला म्हटलं, "ते वरचं काढून घे." अ, तर ते बोलले, की "हे वरचं जर आपण काढून घेतलं ना त्याचं हे आतला गर जो असतो तो, तर मग खराब होऊन जातं ते. त्यासाठी ते तसंच ठेवायचं." मग ते आपण जर फ्रीजमध्ये तसंच ठेवलं ना, तरी 2-3 दिवस आरामात राहतं. नाही तर इतर वेळी काय होतं, आपण ती भाजी आणली ना, तर स्वच्छ धुवून वगैरे ठेवली किंवा ते काढून घेतलं ना वरची जाडी, तर मग लवकर खराब होतं.
तर चला असो. आता जसं म्हणजे मला माहिती झालं का मग मी तसं सांगत असते. तर कदाचित तुम्हाला माहीतही असेल. पण म्हटलं चला एखादा अनुभव आपल्यासोबत आलेला असला की आपण सांगत असतो. तर तेच. मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण फिरवून घेतला. कोथिंबीर नव्हती. नाहीतर मग मी ते पण मिक्स करून मिक्सरमध्ये फिरवूनच घेत असते. आणि तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन झाल्यानंतर ते टाकलं आणि गंगाफळ टाकलेला आहे. मस्त छान आता भाजी बनवून घेतलेली होती. डाळ भात सोबत मस्त छान लागते ही भाजी जर केली तर. आणि मला घाऱ्या पण बनवायच्या आहेत. मी बऱ्याच वेळेला ना विचार करते, पण हे आणलं ना की मग भाजीच बनवली जाते. घाऱ्यांचा काही मुहूर्त लागत नाही. बनवायच्या आहेत मला. एखाद्या वेळेस बनवेल. मस्त छान लागतात भोपळ्याच्या घाऱ्या पण. आणि कारण की बरेच दिवस झाले मी 4-5 वर्ष झाले ट्रायच केल्या नाहीत, बनवल्या नाहीत. तर एखाद्या वेळेस बनवायचा विचार चालू आहे. भाजी चांगली परतवून झाल्यानंतर मग मी झाकण ठेवून 5-7 मिनटं शिजू देणार आहे. लगेच शिजते ही भाजी नरम असल्यामुळे. मस्त छान तेल सुटलेलं होतं भाजीला आणि कामं वगैरे किचन ओटा वगैरे सगळं काही आवरलं आणि त्यानंतर मग मी सिद्धीला सोडायला गेलेली होती. तिकडनं आल्यानंतर म्हटलं चला बाल्कनीमध्ये ना मस्त छान अशी फुलं म्हणजे एकच आलेलं होतं इथं फूल, ते दाखवूयात म्हटलं बाकीच्या झाडांना कशा कशा कळ्या वगैरे आलेल्या आहेत तेही तुम्हाला दाखवते. कारण सकाळी काही झाडं मी दाखवलेलीच नव्हती. आणि जे गुलाबाच्या झाडाची मी कटिंग करून ठेवलेली होती बघा. कटिंग केली ना तर अशा पद्धतीने ना कळ्या यायला सुरुवात होते फुलांच्या झाडांना. तर ते कटिंग करून ठेवलेली आहे आणि जास्वंदांना बऱ्यापैकी कळ्या आहेत. मस्त फुलं येतात त्यांना. दुपारच्या वेळेला जरा पाऊस बंद होता. तिला सोडून आल्यानंतर आता 2 दिवस झाले जरा वातावरण व्यवस्थित आहे बाहेरचं. त्यानंतर मग मी दुपारचं तुमच्यासोबत काहीच शेअर केलं नव्हतं. डायरेक्ट संध्याकाळी. दुपारी आम्ही जरा बाहेर गेलेलो होतो. थोडं वातावरण हे होतं सुकं कोरडं होतं ना म्हणून. आणि त्यानंतर मग तिकडनं आल्यानंतर ही भाजी माझी नीट करायची राहिलेली होती. ती म्हटलं करून घेते. कारण दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा संध्याकाळी पण करायची असली ना, ऐन वेळेला जर भाजी नीट करायला बसलं, तर मग अर्धा तास त्याच्यामध्ये परत आपला जातो. किंवा सकाळी पण नीट करायची म्हटली तर सकाळी तर घाईच असते. त्यासाठी असा 5 ते 6च्या दरम्यान जो टाईम असतो ना, जरा रिलॅक्स असतो. कारण त्यावेळेला इतकं जास्त काही कामं वगैरे काहीच नसतात आपल्याला. संध्याकाळच्या टायमिंगला सगळं सकाळी आवरून झालेलं असतं आणि स्वयंपाकाला पण अजून वेळ असतो. माझा स्वयंपाकाला सुरुवात तर 7 वाजेलाच मी करते. अर्ध्या पाऊण तासामध्ये 1 तासामध्ये स्वयंपाक आपला होतोच. आणि 8ला जेवण केलं की मग परत पुन्हा पुढचं रुटीन आपलं सुरू होऊन जातं त्याच्यानंतरचं. तर घेवडा आणलेला होता आणि मंगळवारी मी आणलेला होता आणि तसाच मग तो डब्यामध्ये पडून होता. नीट करू म्हटल्यावर राहूनच गेलेलं होतं. आता म्हटलं चला वेळ आहे थोडा. संध्याकाळचे वेळ जरा रिलॅक्स असले ना तेव्हा लसूण सोलणं म्हणा किंवा भाज्या नीट करणं म्हणा, असं एखादं काम असतं ना घरातलं राहिलेलं, ते ह्या वेळेमध्ये ना कंप्लीट होऊन जातं. म्हणजे जरा रिलॅक्स वेळ असतो आणि संध्याकाळी ना बाहेर पण जावंसं वाटत नाही. कारण बाहेर गेलं म्हणजे मग दिवाबत्ती वगैरे आपली संध्याकाळची असते, त्याला उशीर होऊन जातो. दिवा लावायचा, देवपूजा राहिलेली असते, त्यामुळे बाहेर पण जायला काही मन होत नाही. आणि तसं तर मला 6 वाजेला सिद्धीला घ्यायला जायचं असतं. त्यामुळे तिकडनं येते मला 6:30 पावणे 7 होतात. पण आता सध्या एक्झाम वगैरे असल्यामुळे मग जरा रुटीन चेंज होतं. तेव्हा मग तो फ्री टाईम असतो. तर असं थोडाफार वेळ असला की काही ना काही कामं जी आहेत ती घरातली चालू असतात आणि भाजी जर निवडून झालेली असली, पटकन मग आपल्याला टाकता येते. ऐन वेळेला भाजी नीट करत बसण्यामध्ये अर्धा 1 तास मग तेवढाच आपला वाचून जातो. सध्या सकाळचा टिफिन तर नाही आहे, पण स्वयंपाक वगैरे असतोच आणि सकाळी बरीचशी कामंही असतात घरातली. तर तेच निवडून ठेवलेलं होतं आणि माझ्या ज्या सासूबाई आहेत ना, इथेच राहतात. मी बऱ्याच वेळेला सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये. त्यांनी ह्या काही बाकीच्या भाज्या माझ्यासाठी पाठवून दिलेल्या होत्या. तर याच्यामध्ये शेवगाच्या शेंगा होत्या आणि थोडाफार घेवडाही होता त्याच्यात आणि मी आधी आणलेला असा मिक्स दोघंही मी सोलून नीट करून डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. आणि हिरव्या मिरच्या होत्या, जाडवाल्या मिरच्या असतात ना, ज्या आपण बेसन पिठातल्या तळून वगैरे घेतो, त्या होत्या किंवा ठेचा वगैरे करतो त्या. आणि कोथिंबीर होती. ती पण नीट करून वगैरे मस्त अशी दिलेली होती मला. आहे ती भेटलेली होती म्हणजे नीट केलेली. तर ती नुसती ठेवायचीच होती. आणि ज्या काही भाज्या होत्या ना, मग त्या मी लगेच डब्यांमध्ये भरून मग
फ्रीजमध्ये म्हटलं चला जागच्या जागी ठेवून द्याव्यात, त्यासाठी डब्यांमध्ये भरून ठेवून दिलेले आहेत. आणि तिथून पुढचं ना मला काही शूट वगैरे करता आलं नाही, कारण दुपारी बाहेर गेलेली होती आणि रात्रीचं स्वयंपाकाचं वगैरेही मला जास्त काही करायचं नव्हतं, कारण डाळ भात वगैरे मी सकाळी बनवलेला असला ना तर रात्री मग हलकं-फुलकं असं काहीतरी आमचं जेवण असतं. त्यामुळे स्वयंपाकाचंही काही जास्त नव्हतं. चला असं संध्याकाळचा फ्री टायमिंगमध्ये काही ना काही थोडीफार कामं वगैरे झालेली असली की दुसरा दिवस जरा रिलॅक्स असतो. दळण काढणं म्हणा किंवा भाज्या नीट करणं, लसूण सोलून ठेवणं, अशी बरीचशी जी कामं असतात ती झालेली होती. चला ताईंनो, व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.